रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूपच सुंदर आणि युनिक अशी ब्लाउज बाही डिझाइन। ठीक आहे, तर आता ह्या ब्लाउजवरती जी लेस आहे ती न काढणारी आहे, म्हणजेच तिथंच स्टिचिंग केलेलं आहे त्यांनी। तर जशीची तशी लेस राहू देत मी दोन्ही बाह्या कट केल्या आणि बाहीचं माप खूप मोठं आहे, तर बाह्यांना जोड देखील येणार आहे। बाहीला खाली मोती वर्कची लेस आहे। आपण लेस मोजून घेणार। 2.25 येतंय, तर मी 2.5 इंचावरती इथं पॉइंट लावलेला आहे। 2.5च्या वर 4 इंच मोजून 1 इंचावर आपण असं बरोबर मार्किंग केलेली आहे। आता आपण त्याच्या असं पद्धतीने काटकोन तयार केला आणि जशी मार्किंग केलेली आहे तसंच आपण इथं कट करणार आहेत। ही जी बाही आहे या बाहीला खाली मोत्यांची लेस आहे आणि लेस अटॅच असल्यामुळे आपल्याला काढता येणार नाही। तर कशा पद्धतीने आपण शिवून घेणार हे खूप महत्त्वाचं आहे आणि डिझाइन सुद्धा एकदम युनिक अशी तयार आपली इथं होणार आहे। आता बघा, मी बाहीचा सेंटर पॉइंट काढून घेतलेला आहे। सेंटर पॉइंट काढत आपण तिथं आता व्यवस्थित बाही जी आहे ती अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे वरूनच। तर बघा, मोत्यांची लेसच्या वर म्हणजे बाहीला जो आहे तो काठ आहे खाली अस्तरला, तर मी काठावरच बाहीची घडी केलेली होती कट करत असताना आणि व्यवस्थित असं पिना लावून मी इथं सेट करून घेत आहे। शिद्या कापडवर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पिना लावून व्यवस्थित हलायला नको आपला कापड, ह्यासाठी आता आपण जो आपला आकार कट केलेला आहे त्या आकारावर मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। कॅनव्हेस न लावताच मी हा जो काही आकार तयार केला आयत आकार, तो जसा आहे तसा जे इथं स्टिच करून आपण त्यातील आतील जे वेस्टेज कापड आहे ते कट करत छानपैकी आपण इथं बाहीला फोल्ड करणार आहेत। आणि बाहीला बघा, तुम्ही बघू शकता जोडसुद्धा आपण दिलेला नाही आहे। जोड आपण नंतर देणार आहेत, तो कसा द्यायचा ते देखील मी तुम्हाला इथं सविस्तर सांगणार आहे। आता 4 कॉर्नर तयार झाले होते, 4ही कॉर्नरला आपण कट लावून घेतले। हाताने प्रेस करून घ्यायचा कापड आणि संपूर्ण जे काही अस्तर आहे ते आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे। आता बघा, आपण इथं दाबटीप टाकणार आहेत। जो आपला आयत आकार तयार झाला त्यावर आपण दाबटीप टाकून घेऊ। तर बिना कॅनव्हेसचं देखील तुम्ही अशा पद्धतीने खूप सुंदर आणि एकदम युनिक अट्रॅक्टिव्ह अशी डिझाइन देखील बनवू शकता बाहीवरती। तर तुम्ही पण ट्राय करा, कारण बाहीला खाली बॉर्डर होती आणि कस्टमरने तसं सांगितलं मला की डायरेक्टच वरून डिझाइन नको आहे त्यांना किंवा खालून देखील नको, एकदम बाहीच्या मध्येच डिझाइन करायची होती। तर मग म्हटलं आपण अशा पद्धतीने डिझाइन करू त्याच्यावर। आता बघा, हे जे ब्लाऊज आहे ते खूप मोठ्या मापाचं आहे, तर बाहीला जोड देण्यासाठी सुद्धा मला जो आहे तो कापड जॉईंट करावा लागला। तो जॉईंट मी केलेला आहे। त्याआधी आपण काय करणार, वरती जो बाहीचा आकार आहे तो आपण इथं स्टिचिंग करणार, तेव्हा आपल्याला जोड द्यायला खूप सोपं असं जाणार आहे की जेणेकरून कापड आपला इकडे तिकडे हलणार नाही आणि जोड केवढा द्यायचा हे देखील आपल्याला इथं कळणार आहे। आता खालची जी स्टिचिंग आहे ती मी गोल्डन धागा जेव्हा लावेल तेव्हाच मी ही लेस आपल्या बाहीला अटॅच करणार आहे, कारण लेस आपली गोल्डन रंगाची आहे आणि ब्लाऊज लाल रंगाचा आहे, तर ते धागा जो आहे तो स्पष्ट दिसेल त्याच्यावरून। म्हणून आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग जर हवी तर थोडं थोडं म्हणजे आपले जर कलर चेंज असले ब्लाऊजमध्ये तर आपल्याला धागे चेंज करणं खूप गरजेचं आहे। धागे बदलून घ्यायचे, नाहीतर मग आपण तेच ब्लाऊज शिवतोय आणि तोच लाल धागा जर लावला तर आपलं गोल्डन जो आहे बॉर्डर ते खराब होऊ शकते। आता आपण गोल्डन बॉर्डर असल्यामुळे तसंच कापड घेतलेलं आहे। लेसला मॅचिंगच मी कापड घेतला इथं कॉन्ट्रास्टमध्ये। 3x3चे चौकोन कट केलेले आहेत आणि त्यांचे आपण इथं ट्रायंगल बनवलेले आहेत। आता बघा, मी एक बाहीसाठी 4 असे ट्रायंगल बनवलेले आहेत। आता हे 4ही ट्रायंगलला मी अशा पद्धतीने इथं असे अटॅच करणार आहे। व्यवस्थित आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे की जेणेकरून दोन्ही बाजूचे जे ट्रायंगल आपण लावणार त्यांची टोक एकमेकांसमोर येतील आणि त्यांच्यामध्ये देखील आपला एक अजून स्क्वेअर असा तयार होणार आहे। बघू शकता, असं व्यवस्थित ॲडजस्ट करत मी पिना लावून घेतल्या। आता जशा पिना लावल्या तसंच आपण इथं टिप टाकणार आहेत। छानपैकी आपण मस्त इथं टिप टाकून घेणार। आता बघा, याच्यावर टिप टाकून झाली का
आपल्याला काय करायचं आहे, जो आहे तो धागा आपण चेंज करणार टीप टाकून झाल्यानंतर, कारण आपण इथं गोल्डन रंगाची लेस लावून घेणार आहेत. मग तेव्हाच आपला धागा इथं बदलला जाणार आहे. म्हणजे एकाच वेळेस आपले सर्व काम आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचे असतात. आता धागा बदलून झाला म्हणजे आपण लेस लावणार. लेस लावून झाली का खालची जी आपली बॉर्डर आहे त्याच्यावर देखील आपण गोल्डन धाग्याने स्टिच करणार आहेत. तर बघा आपली ही जी लेस आहे ती सिंगल टिपने स्टिच होणारी आहे. तर बरोबर कॉर्नरवरती सुई थांबवायची आणि मग लगेच लेसला आपल्याला असं फोल्ड करायचं असतं, म्हणजे वाकवायचं आहे तिथूनच, म्हणजे आपला जो आहे तो स्क्वेअर इथं एकदम परफेक्ट असा तयार आपल्याला करता येतो. आता खाली देखील आपण गोल्डन धाग्याने टिप टाकणार आणि आपली डिझाईन इथं फायनली अशी तयार झालेली आहे. आपण इथं लाल रंगाची कॉम्बिनेशनमध्ये बटन लावणार आहेत. खूप सुंदर असा आपल्या बाहीला लुक आलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, डिझाईन आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान अशा व्हिडिओसोबत.